उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी। शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात भाजपाच्या इच्छुक उमेदवारांना महापालिका निवडणुकीसाठी अर्ज वाटपाचा शुभारंभ झालाय। उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाजप कार्यालयाबाहेर इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। जालना महापालिका निवडणुकीसाठी आज आणि उद्या इच्छुक उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात येणार आहे। या फॉर्म विक्रीचा शुभारंभ आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या हस्ते करण्यात आला। हे फॉर्म खरेदीसाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती। दरम्यान फॉर्म विक्रीनंतर 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती भाजप जालना जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली आहे। तुला काय सांगणार की आज या ठिकाणी इच्छुक उमेदवारांना फॉर्म वाटप करण्याचा शुभारंभ झालेला आहे। मुलाखती कधी पार पडणार आहे? आगामी काळातील महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता आमचे वरिष्ठ नेते तथा आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा, आपल्या जालना महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री सन्माननीय भागवतजी कराड साहेब, राज्याचे माजी मंत्री नामदार बबनरावजी लोणीकर साहेब, ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय नारायण भाऊ कुचे, जालना विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कैलासजी गोरंट्याल, संतोष भाऊ दानवे आणि माजी महानगराचे भाजपाचे अध्यक्ष राजेजी राऊत, अशोकांना पांगारकर आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आज कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आणि आज पक्षाच्या वतीनं 12 आणि 13 डिसेंबर या 2 दिवसामध्ये फॉर्म विक्री आम्ही या कार्यालयामध्ये ठेवलेली आहे। 12 आणि 13 2 दिवस फॉर्म विक्री झाल्याच्या नंतर 14 आणि 15 ही 2 दिवस सर्व उमेदवारांच्या मुलाखती वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये या जिल्हा कार्यालयामध्ये पार पडतील। या मुलाखती कोण घेणार आहे? काही प्राथमिक माहिती मिळाली? मुलाखती घेण्यासाठी मी अगोदर नावं सांगितले की माजी मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री भागवतजी कराड साहेब, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब, आमदार कुचे साहेब, आमदार दानवे संतोष दानवे साहेब आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल साहेब, राजेश राऊतजी, अशोकांना पांगारकर, मी, सतीश जाधव आणि महानगराचे माजी पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व आजी माजी नेते हे ह्या ठिकाणी मुलाखती घेण्यासाठी येतील। आणि राज्यातून कोणी एखादा वरिष्ठ जर आला तर ते सुद्धा पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी पक्षामध्ये हजर राहतील। आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली आहे आणि मुंबई महापालिका आणि इतर महापालिका ज्या महत्त्वाच्या आहेत त्या युतीत लढायच्या, बाकी स्थानिकच्या ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणचे स्थानिकचे नेते निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे। मग जालना महापालिका अशी लढत लढवली जाते? पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिका महत्त्वाच्या आहे। मग मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर आणि जालना आणि सर्व जवळपास 29 महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे। वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये तेच ठरलं की आपल्याला महायुतीमध्ये ही निवडणूक भक्कमपणानं लढायची आहे। जर काही ठिकाणी तांत्रिक प्रॉब्लेम जर झालेच इन केस तर त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्ण लढती त्या ठिकाणी होतील, अशा प्रकारचं सुतोवाच माननीय मोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले। जालना महापालिका निवडणूक कशी युतीत लढणार का सोबळावर लढणार? जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं वरिष्ठ नेते बसणारे 2 दिवसामध्ये बैठक होईल। शक्यतो आम्ही महायुतीमध्ये निवडणूक लढणारच आहोत, त्यामुळे आता 2 दिवसाच्या बैठकीत जो काही निर्णय होईल तो निर्णय आम्ही मीडियाच्या समोर ठेवणार आहे। लोकनायक न्यूज